नमस्कार. मी डॉक्टर आनंद कुलकर्णी. आज आपण कृमी किंवा जंत, पोटात पडणारे किडे किंवा वर्म्स आपण ज्याला म्हणतो, यांच्याबद्दल माहिती बघूया. यांची जी पथ्य पाळायची आहेत त्याच्याबद्दल माहिती बघूया. ह्या जंत वाढीमध्ये आपल्याला सगळ्यात जास्त पहिलं कारण आपल्याला जर बघायचं म्हटलं तर अजीर्ण होणं, म्हणजे न पचणं. आहार न पचल्यामुळे जे अपाचित रस पोटामध्ये तयार होतात, त्या रसावरती, त्या अन्न न पचलेल्या पदार्थांवरती किडे, जंत हे वाढायला सुरुवात होते किंवा जास्ती प्रमाणात वाढतात. जसं की पहिलं खाल्लेलं अन्न नाही पचलंय आणि त्याच्यावर परत खाल्लं गेलं तर ते अजीर्णावर अजीर्ण असं वाढत राहतं आणि मग आपलं पोटामध्ये किडे पडायला किंवा जंत वाढायला मदत होते. तर हे पदार्थ आपल्याला टाळायला पाहिजेत किंवा हे असं अजीर्ण होणं टाळायला पाहिजे. अतिप्रमाणात गोड खाणं, आंबट पदार्थ जास्ती खाणं आणि खारट पदार्थ जास्ती खाणं, ह्याच्यामुळे कफाची वाढ आपल्या पोटामध्ये होते आणि त्या कफावरती वेगवेगळे जे जंतू असतात, वेगवेगळे वर्म्स आहेत, ते आपल्या पोटात वाढीस मदत होते. त्यानंतर पिष्टमय पदार्थ किंवा मैद्याचे पदार्थ आपण जर जास्ती खाल्ले तर त्याच्यामुळे आपल्या पोटामध्ये जंत वाढतात. त्यानंतर गव्हाचे पदार्थही जास्ती प्रमाणात खाल्ले. आजकाल गव्हाचं सेवन खूप वेगवेगळ्या स्वरूपात पोटात जातं. त्यानंतर गूळ किंवा साखर ह्याच्या जे वेगवेगळे ह्यांच्यापासून बनवलेले, गुळापासून पण बनवलेले पदार्थ, गुळामुळेही पोटामध्ये किडे जंत वाढीला मदत होते. त्यानंतर सतत गोड खाणं किंवा वेगवेगळ्या मिठाया ज्या आहेत त्यांचं रोज जेवणामध्ये मिठायांचं प्रमाण जास्ती खाणं, याच्यामुळेही पोटामध्ये जंत वाढतात. याच्या विरुद्ध जे कडू रस आहे किंवा तिखट रस आहे ह्यांचं अजिबात सेवन न करणं, याच्यामुळे पोटात जंतांना विरोध न होता आपल्याला पोटामध्ये जंतवाढीला मदत होते. त्यानंतर आंबट कांजी किंवा आंबट स्वरूपात आंबवलेले जे पदार्थ आहेत, म्हणजे इडली, डोसा, ढोकळा, हेही जास्ती आंबवलेल्या पदार्थांपासून जर तयार केले तर त्याच्यामुळे पोटामध्ये जंताला वाढीला मदत होते. त्यानंतर दही किंवा दह्याचं अतिप्रमाणात सेवन करणं, दुधाचे पदार्थ वेगवेगळे, चीज, पनीर किंवा दुधाचंही अतिसेवन करण्याने पोटात जंतवाढीला मदत होते. तीळ हा एक असा पदार्थ आहे जो कृमी किंवा पोटात जंत वाढायला नक्की मदत करतो. तर तिळाची पेंड स्वरूपात आहे, तिळगुळ आहे किंवा वेगवेगळ्या पदार्थांमध्ये तिळाचं प्रमाण घालून खाणं. आजकाल ते पाव जे असतात त्या पावांवरती तीळ टाकलेले असतात, तर ते तीळ नेहमी पोटात खाणं किंवा त्याचं अतिप्रमाण करणं, याच्यामुळे पोटामध्ये जंतवाढीला मदत होते. आणखीन एक महत्त्वाचं कारण आपण बघायला गेलं तर पालेभाज्यांचं अतिसेवन किंवा पालेभाज्यांचं चुकीच्या पद्धतीने सेवन करणं, हेही पोटामध्ये जंतू किंवा वर्म्स वाढायला मदत करतात. याच्यामध्ये जर आपण पालेभाज्या व्यवस्थित न धुता किंवा न चांगल्या शिजवता जर वापरल्या आणि त्यांच्यावरती जर जंतू किंवा कृमी असतील तर ते पोटामध्ये जाऊन त्यांची वाढ व्हायला किंवा त्यांची सुरुवात व्हायला मदत होते. त्यामुळे पालेभाज्या खाताना सांभाळून खायच्या आहेत किंवा पालेभाज्या कमी खायच्या आहेत, टाळायच्या आहेत. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे मासे यांचं सेवन करण्यामुळेही पोटामध्ये असलेल्या जंतांना पोषण मिळून वाढीला मदत होते. त्यातही अनुप म्हणजे किंवा बसलेल्या जनावरांचं, बसलेल्या प्राण्यांचं, जे फिरत नाही आहे, चालत नाही, ज्यांचा व्यायाम होत नाही, अशा प्राण्यांचं मांस खाल्ल्यानेही आपल्याला पोटामध्ये जंत वाढीला मदत होते. त्यानंतर विरुद्ध प्रकारचं जे अन्न आहे, जसं दूध आणि मीठ एकत्र केल्यावर खराब होतं तसं, आणि दूध आंबट एकत्र करून त्याचं नासलेलं प्रकार तयार होतो, ज्याला आपण विरुद्ध आहार असं म्हणतो. त्यातही वेगवेगळ्या प्रकारचे मिल्कशेक, म्हणजे फळं दुधामध्ये टाकून तयार केलेले मिल्कशेक, ह्याचं प्रमाणही सेवन केल्यामुळे आपल्याला पोटात जंत वाढीला मदत होते. लहान मुलांमध्ये किंवा मोठ्या माणसांमध्येही ह्या मिल्कशेकचा दुष्परिणाम बघायला मिळतो. त्यानंतर उडदाचे वेगवेगळे पदार्थ, उडीद हे पचायला जड असतात आणि परत अजीर्ण अपचन करायला जास्ती मदत करतात. त्याच्यामुळे उडदाचे पदार्थ ज्यांच्या पोटामध्ये कृमी आहेत त्यांनी टाळायला पाहिजे. शिळे पदार्थ, म्हणजे काही काळ तयार करून झाल्यानंतर ते शिळे होतात. शिळे म्हणजे रात्र उलटून गेल्यानंतरही त्याला शिळं म्हणलं जातं.
त्या दिवशीचं शिळं खूपसं होत नाही सूर्य असताना, पण रात्र उलटून गेल्यानंतर त्याला शिळेपणा प्राप्त होतो. तर हे असं शिळं अन्न खाण्यानेही पोटामध्ये जंतवाढीला मदत होते. नासलेले पदार्थ, खराब पदार्थ, जसं दूध खराब झालेलं आहे किंवा वेगवेगळे पदार्थ खराब होण्याकडे चाललेले आहेत, असे पदार्थ खाण्यामुळे आपल्याला आपल्या पोटामध्ये जंतवाढीला मदत होते. तर याचं उदाहरण घ्यायचं झालं तर हॉटेलमध्ये आजकाल बऱ्याच दिवसांपासून बनवून ठेवलेले जे पदार्थ असतात आणि त्यांना फक्त गरम करून आपल्याला सर्व केलं जातं, त्यामुळे आपल्या आतड्यामध्ये जंतवाढीला त्या खराब अन्न जे गेल्यामुळे बाहेर साधं आपण जर ताजं ठेवलेलं अन्न बराच काळ टिकतं, पण त्याच्यानंतर जे एकदा ते नासायला लागलं, खराब व्हायला लागलं, तर बाहेरही त्याच्यामध्ये किडे किंवा जंत आळ्या तयार झालेल्या आपल्याला बघायला मिळतात. तर तशा प्रकारचं अन्न जर आपण खाल्लं तर पोटामध्ये नक्की त्या जंतांना, कृमींना वाढायला मदत होते. म्हणून असं अन्न खाणं टाळायला पाहिजे. माती खाणं हेही एक जंतांचं कारण सांगितलं आहे. माती म्हणजे वेगवेगळ्या अन्नपदार्थांवरती जी माती असते किंवा बटाट्यापासून ते वेगवेगळ्या भाज्यांवरती जी माती लागलेली असते ती न धुता, जसं तसं हॉटेलिंगमध्ये आजकाल जास्ती बघायला मिळतं, किंवा घरी कंटाळा करून ते माती नीट स्वच्छ नाही केली तर त्या स्वरूपामध्येही पोटामध्ये माती जाणं, ह्याच्यामुळे जंतवाढीला मदत होते. गार किंवा थंड पाणी पिणं, थंड पाण्याचं अतिसेवन, फ्रीजमधलं पाणी पिणं, त्याच्यामुळे पोटामध्ये कफ वाढायला किंवा अपचन व्हायला, जे ॲसिड असतात ते कमी होऊन अजीर्ण तयार व्हायला मदत होते. त्याच्यामुळे हे थंड पाणी आपल्याला टाळायला पाहिजे. दिवसा झोपणं, याच्यामुळे कफाची वाढ होते शरीरामध्ये, त्यामुळे दिवसा झोपणंही कृमी असणाऱ्या किंवा पोटात जंत असणाऱ्या पेशंटने टाळायला पाहिजे. ह्याच्यावरती अजीर्ण किंवा अपचन होऊ नये म्हणून व्यायाम करणं आणि व्यायाम न करणं हे कृमींसाठी एक कारण आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळे थोडासा हलका व्यायाम करण्याने आपली भूक व्यवस्थित राहते, पचन सुधारतं. त्यामुळे व्यायाम न करणं हे आपल्याला टाळायला पाहिजे. वरची जी कारणं आपण बघितली त्याच्यामध्ये जास्ती अजीर्ण, गुळाचे पदार्थ, दुधाचे पदार्थ, त्यानंतर तीळ किंवा पालेभाज्या, असे काही आपण मुद्दे जे बघितले ते कटाक्षाने आपल्याला कृमींच्या रोगांमध्ये आपल्याला टाळायला पाहिजेत. हे जर आपण विशेष पद्धतीने जर पथ्य पाळून आपण हे पदार्थ टाळले तर कृमी रोगातून जे वेगवेगळे रोग निर्माण होतात आणि पोटातले जंतही तेही कंट्रोल राहायला किंवा कमी व्हायला किंवा बरे व्हायला मदत होते. धन्यवाद.